रात्री 2 वाजता माझ्या सुनेला काय होतं? माझ्या मुलाचं लग्न मी खूप प्रयत्नांनी ठरवलं होतं. तो एका मुलीवर प्रेम करत होता, पण मी त्याचं तिच्यासोबत लग्न होऊ द्यायला तयार नव्हते. मी त्याला खूप समजावलं आणि त्याचं लग्न गावातील एका साध्या आणि घरंदाज मुलीशी लावून दिलं. त्या मुलीचं नाव सुधा होतं. मला ठाऊक होतं की ती मुलगी माझ्या मुलासाठी आणि घरासाठी खूप चांगली आहे, म्हणूनच मी तिचं लग्न माझ्या मुलाशी लावून दिलं. सुधा आमच्या घरात आली. ती एक घरगुती मुलगी होती. ती मोठ्यांचा मान राखत होती आणि घरकाम व्यवस्थित करत होती. लग्नाला फक्त 10 दिवस झाले होते, पण मला वाटू लागलं होतं की मी मुलाच्या लग्नासाठी योग्य मुलगी निवडली. माझा मुलगा राजीवही आनंदी दिसत होता. पण त्या रात्रीनंतर माझं मत बदललं. एका रात्री साधारण 2 वाजता माझ्या मुलाच्या खोलीतून किंचाळण्याचा आवाज येऊ लागला. त्या किंचाळ्या माझ्या सुनेच्या होत्या. मी थोडा वेळ ऐकलं, नंतर आवाज थांबला. राजीवच्या वडिलांना म्हणजेच माझ्या नवऱ्यालाही हे ऐकू आलं होतं, पण आम्ही रात्री त्यांना विचारणं योग्य नाही असं ठरवलं. म्हणून आम्ही दरवाजा ठोठावलाही नाही. सकाळी माझ्या मुलीनंही विचारलं, आई, रात्री कोण किंचाळत होतं? मी तिचं बोलणं थांबवलं आणि सांगितलं, कदाचित बाहेर कुणीतरी असेल. पण त्या दिवसानंतर माझ्या सुनेचा स्वभाव बदलला. ती खूप शांत झाली होती. सारा दिवस ती गप्पच राहायची. मी विचार केला की कदाचित नवरा, बायकोच्या काही खास गोष्टी असतील. म्हणून मी काही विचारलं नाही. पण दुसऱ्या रात्री पुन्हा 2 वाजता तेच घडलं. माझ्या मुलाच्या खोलीतून पुन्हा किंचाळण्याचा आणि रडण्याचा आवाज येऊ लागला. यावेळी तो आवाज जवळपास 10 मिनिटं चालू होता. माझी मुलगी उठली आणि तिने आमच्या खोलीच्या दरवाजावर टकटक केली. मी दरवाजा उघडलं तर ती खूप घाबरलेली दिसली. ती म्हणाली, आई, हे काय चाललंय? वहिनी रोज रात्री रडतात आणि किंचाळतात असं का होतं? चला, त्यांच्या खोलीत जाऊन दरवाजा उघडून बघूया. मी दरवाज्याकडे जायला निघाले, तेव्हा माझ्या नवऱ्याने मला थांबवलं. त्यांनी सांगितलं, रुका, आत्ता काही बोलू नको. उद्या सकाळी दोघांशी शांतपणे बोलूया. त्या रात्री मला झोपणं खूपच अवघड झालं. सकाळी माझी सून लवकर उठून घरकामाला लागली. मी माझ्या मुलाच्या खोलीत गेले आणि त्याला विचारलं, काय झालंय? रात्री सून रडते का? त्याचा चेहरा उतरलेला होता. तो म्हणाला, काही नाही. पण त्याच्या बोलण्यातून आणि डोळ्यांतून स्पष्ट दिसत होतं की तो काहीतरी लपवत आहे. माझ्या नवऱ्यानेही त्याला विचारलं, पण त्याने काहीही सांगितलं नाही आणि तो घराबाहेर निघून गेला. मी माझ्या सुनेला विचारायला गेले. ती काही काम करत होती, पण तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं की तिने रात्री नीट झोप घेतली नव्हती. तिच्या डोळ्यांवरून सगळं कळत होतं. मी तिला विचारलं, काय झालं? तू रात्री रडत होतीस का? ती म्हणाली, मी रडत होते? कधी? नाही. मी म्हणाले, मी झोपले होते आणि मला काहीही आवाज आला नाही. तुम्ही काय बोलताय? त्या खोलीत नेमकं काय घडत होतं? हे फक्त माझी सून आणि माझा मुलगा जाणून होते, पण दोघंही काही सांगत नव्हते. मात्र त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं की काहीतरी होतं, जे ते लपवत होते. रात्र झाली की मला झोप येणं अशक्य होऊ लागलं. कारण अर्ध्या रात्री पुन्हा तेच घडायचं. माझी सून जोरजोराने किंचाळायची आणि रडायची. माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते. त्या खोलीत नेमकं काय घडतं? मग एक रात्री साधारण 2 वाजता आमच्या घरात असं काही घडलं जे मी स्वप्नातही विचारलं नव्हतं. माझी सून खोलीच्या बाहेर आली. तिचे कपडे अस्ताव्यस्त झाले होते. तिला काही भान नव्हतं. तिचे केस मोकळे होते आणि ती थेट घराच्या चौकात येऊन बसली. जोरजोराने किंचाळायला आणि रडायला लागली. आम्ही सगळे घाबरून बाहेर आलो. माझा मुलगाही खोलीतून घाबरलेला बाहेर आला. सुनेची अशी अवस्था पाहून आम्ही सगळे घाबरलो होतो. मी मुलाला विचारलं, हे काय चाललंय? तो म्हणाला, आई, बघ ना, ही रोज रात्री 2 वाजता असंच करते. मी तुम्हाला काय सांगणार? सकाळी विचारलं तर तिला काहीच आठवत नाही. म्हणते, मी काही केलं नाही. थोड्या वेळाने माझी सून शांत झाली. मग माझा मुलगा तिला परत खोलीत घेऊन गेला आणि झोपवून दिलं. मी विचार करत होते, हे सगळं काय चाललंय? मी माझ्या मुलाला म्हणाले, तिला तिच्या घरी घेऊन जा. सकाळी मी तिच्या आईशी बोलते, असं म्हणून मी मुलाला सांगितलं की तिला तिच्या घरी सोडून ये. सकाळ होताच माझा मुलगा तिला काहीतरी कारण सांगून तिच्या घरी सोडून आला. मी तिच्या आईशी बोलले. तिच्या आईने सांगितलं, तुम्ही काय बोलताय? माझी मुलगी असं कधीच करत नाही. मी जे विचार करून राजीवचं लग्न तिच्यासोबत केलं होतं, ते काहीच घडलं नाही. सून घरी गेलेली आता 20 दिवस झाले होते.
या काळात तिच्या घरून फोन येत होते. पण मी टाळत होते. माझा मुलगाही म्हणत होता, आई, त्या दिवसांत मी काय भोगलंय, हे फक्त मलाच माहीत आहे. मी तिला परत आणू शकत नाही. जर तिनं माझा जीव घेतला तर काय कराल? मी त्याच्यावर अधिक दबाव टाकला नाही. पण मनोमन मी स्वतःला दोष देत होते. मी माझ्या मुलाचं लग्न तिच्यासोबत का केलं? आता माझ्या घरातलं कोणीही तिच्या परत येण्याची इच्छा व्यक्त करत नव्हतं. या सगळ्या विचारांत 3 महिने कसे गेले कळलंच नाही. मग एक दिवस अचानक माझी सून तिचं सामान घेऊन पुन्हा माझ्या घरी आली. ती येताच म्हणाली, मॉमजी, मला माहीत आहे की तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करताय, पण सत्य काय आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही. तिच्या बोलण्यातून मला जाणवलं की ती काहीतरी सांगू इच्छित आहे. माझा मुलगा घरी आला आणि तिला पाहून चिडला. तो म्हणाला, ही परत आलीये? आता मी या घरात राहू शकत नाही. मी निघतोय. त्याच वेळी माझ्या सुनेने म्हटलं, का? खरं सत्य कळायला नको का? सत्य समोर येईल म्हणून घाबरत आहात का? सगळ्यांना सांगा, काय सत्य आहे. मी तसं का करत असे? माझा मुलगा चिडून म्हणाला, सत्य हे आहे की तू वेडसर आहेस आणि रोज रात्री तसं वागतेस. माझी सून शांतपणे म्हणाली, माझी, आज जर कोणी सर्वात जास्त दुःखी आणि त्रस्त असेल, तर ती मी आहे. मी माझ्या नवऱ्याचं ऐकलं, त्याच्यावर विश्वास ठेवला. मी विचारलं, तू काय सांगू इच्छित आहेस? मग माझ्या सुनेनं जे काही सांगितलं, ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ती म्हणाली, तुमच्या मुलानं मला पहिल्या रात्रीपासून सांगितलं होतं की मला इथं नाटक करायला हवं. पण मी त्याला नकार दिला. तो म्हणायचा की आपण मोठ्या शहरात जाऊन वेगळं राहू. मी सांगितलं, तुझ्या घरचे मला सोडणार नाहीत. पण तो म्हणाला की तू असं नाटक करशील तर सगळे घाबरतील आणि मग आपण वेगळं राहू शकू. सुरुवातीला मी त्याला सांगितलं की मला इथं सगळ्यांसोबत राहणं चांगलं वाटतं. पण जेव्हा त्यानं माझ्याशी बोलणं बंद केलं तेव्हा मला त्याचं ऐकावं लागलं. मग मी नाटक केलं, पण त्यानं मला इथून बाहेर काढून टाकलं आणि मला सगळ्यांच्या नजरेत वेडी ठरवलं. त्यानंतर तो माझे फोनही उचलत नव्हता. मी त्याची माझ्या घरी वाट पाहत होते, पण तो कधीच आला नाही. तेव्हा मला कळलं की त्यानं मला फसवलंय, खोटं बोललंय. त्याचा उद्देश होता की मला आपल्या आयुष्यातून दूर करावं. हे सगळं मला समजलं आहे. आता मी स्वतःच यांच्यापासून दूर जाईन. पण मला हवं होतं की सत्य सगळ्यांसमोर यावं. माझ्या सुनेच्या बोलण्यावर मला पूर्ण विश्वास बसला होता. माझा मुलगा चिडून म्हणाला, तुम्हाला तिला ठेवायचं असेल तर ठेवा. माझं लग्न तुम्ही माझ्या पसंतीच्या मुलीशी होऊ दिलं नाही आणि या गावातल्या मुलीशी केलं. मला हवं होतं की हीही इथून निघून जावी. तुम्ही त्रस्त व्हा आणि विचार करा की मी काय केलंय. पण मी आजही तिला माझी पत्नी मानत नाही. मी मुलाला म्हटलं, बेटा, तुला इथे राहायचं आहे की नाही, याचा निर्णय तू स्वतः घे. पण माझी सून या घरातच राहील. ज्या व्यक्तीने तिला तिचा सन्मान आणि हक्क दिला नाही, तो या घरात राहण्याचा अधिकारी नाही. तू अशी साजिश करू शकतोस? तेही फक्त तुझ्या आईशी सूट घेण्यासाठी. एका भोळ्या मुलीला असं काही करायला लावू शकतोस? पण बेटा, जरा विचार कर. तुझ्या सांगण्यावरून तिनं हे सगळं केलं. स्वतःच्या आणि इतरांच्या विचाराचा विचार न करता फक्त तुझं ऐकलं. अशी पत्नी तुला कुठे मिळेल? तू खूप मोठा दुर्दैवी आहेस जर तिला सोडून दिलंस तर. मला आनंद झाला की मी माझ्या मुलासाठी हिरा निवडला होता. पण कदाचित माझा मुलगाच तिच्या लायक नव्हता. मी माझ्या सुनेला प्रेमाने मिठी मारली. माझा मुलगाही शेवटी कुठे गेला नाही. काही काळ तो नाराज होता, पण मला ठाऊक होतं की तो तिच्याविना राहू शकणार नाही. हळूहळू सगळं ठीक होऊ लागलं. धन्यवाद.